जागतिक कुस्ती संघटनेने 1 जानेवारी 2026 पासून कुस्तीच्या नियमांमध्ये केलेले बदल आपण सातत्यानं वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत। याचप्रमाणे आज एका नवीन बदललेल्या नियमाकडे आपण जात आहोत। इंटरप्ट द बाउट, थांबलेली कुस्ती बैठ्या स्थितीमध्ये केव्हा केव्हा सुरू करायची, त्याचे काही जे निकष आहेत, ज्याच्यामध्ये काही बदल झालेले आहेत, ते बदल आज आपण पाहणार आहोत। या ठिकाणी लाल कॉस्ट्यूम धारण केलेल्या कुस्तीगीरानं 4, 2, 2, 2 असे 10 गुण मिळवले। टेक्निकल सुपरिटीच्या नियमानुसार त्या ठिकाणी कुस्ती थांबली, परंतु निळा कॉस्ट्यूम धारण केलेल्या कुस्तीगीराच्या मार्गदर्शकानं पंचाच्या निर्णयावर अपील केलं आणि तो व्हिडिओ ज्युरींनी पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की याचे गुण 10 नसताना फक्त 8च होते। पुन्हा कुस्तीला प्रारंभ करताना या ठिकाणी बैठ्या स्थितीमध्ये कुस्ती सुरू होईल। निळा कुस्तीगीराला पुन्हा बैठी स्थिती द्यावी लागेल आणि त्यानंतर कुस्तीला प्रारंभ होईल। बैठी स्थिती कुस्तीगीराला केव्हा दिली जाईल त्याचा दुसरा निकष आपण एका सुंदर व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। बाउट स्टार्ट। स्टॉप। या ठिकाणी लाल कॉस्ट्यूम धारण केलेल्या कुस्तीगीरानं धोबी मारण्याचा प्रयत्न केला आणि निळा कुस्तीगीर त्या ठिकाणी ताबा मिळवलाय। रेफरी पॅनलनं या ठिकाणी 2 गुण निळा कॉस्ट्यूमला दिले, परंतु ज्युरींकडे गेलेला निर्णय, ज्युरींनी याला स्लिप होल्ड मानलं आणि निळ्या कुस्तीगीराचे 2 गुण रद्द करण्यात आले। अशा वेळेला पुन्हा कुस्ती सुरू करताना रेडला बैठी स्थिती द्यावी लागेल। बैठ्या स्थितीतला तिसरा निकष आपण एका सुंदर व्हिडिओद्वारे पाहूया। स्टार्ट। स्टॉप। या ठिकाणी निळा कॉस्ट्यूम धारण केलेल्या कुस्तीगीराला इंजुरी झाली। डॉक्टरला मॅटवर कॉल केले जाईल, डॉक्टर येतील, इंजुरी पाहतील। ही इंजुरी खेळाडूला खेळण्यापासून परावृत्त न करणारी आहे असं डॉक्टर सांगतील आणि पुन्हा कुस्ती सुरू होईल, परंतु यावेळी सुद्धा देखील निळा कॉस्ट्यूम धारण केलेल्या कुस्तीगीराला बैठी स्थिती द्यावी लागेल। याचाच अर्थ मित्रांनो, टेक्निकल सुपरिटीमध्ये थांबलेली कुस्ती, नंबर 2 स्लिप होल्ड मध्ये थांबलेली कुस्ती आणि नंबर 3 इंजुरीमध्ये थांबलेली कुस्ती पुन्हा सुरू करताना बैठी स्थितीच त्या कुस्तीगीराला द्यावी लागेल।